नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा उत्तम आहे. व्यवसायामध्ये संध्याकाळपर्यंत एखादी नवीन डील तुमची निर्माण होऊ शकते. ऑफिसमध्ये वातावरण ठीक असेल, तसंच तुम्ही विचार केलेली सगळी कामं होणार आहेत. सरकारकडनं तुम्हाला मान सन्मान मिळेल. समाजामध्ये तुम्ही चांगल्या कामांसाठी खर्च करणार आहात आणि कुटुंबामध्ये देखील वातावरण हे सुख आणि समाधानी राहणार आहे. तीर्थयात्रेचा प्लॅन देखील तुम्ही करू शकता, परंतु तो तुमच्या आईवडिलांसाठी, आणि ती देखील गोष्ट तुमच्या पथ्यावरच पडणार आहे. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. ऑफिसचं वातावरण तुम्हाला हवं तसं असेल, तसेच सहकारी तुम्हाला कामात मदत करतील. तुम्ही हाती घेतलेली सगळी कामं यशस्वी होणार आहेत. तुमचं संपूर्ण लक्ष हे नवीन योजनांमध्ये लागलेलं असेल. तीर्थयात्रेचा प्लॅन तुम्ही करू शकता आणि त्यासाठी तुम्ही चौकशी देखील कराल. कायदेशीर वादविवाद सुरू असतील तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. कुटुंबातील वातावरण तुमच्यासाठी उत्तम असेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस चांगला असून क्रिएटिव्ह आणि आर्टिस्टिक कामांसाठी तुम्ही जास्त वेळ देणार आहात. तुमच्या आवडीचं काम करायला मिळाल्यामुळे तुम्ही फार आनंदी असाल. ऑफिसच्या कामामध्ये तुम्हाला वरिष्ठांची साथ मिळेल. नवीन योजना तुमच्या मनामध्ये येतील आणि तुम्ही त्यावरती तातडीनं नियोजन सुरू कराल. तुमच्या घरामध्ये वातावरण हे हस्त खेळतं राहील. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सृजनात्मक आहे. म्हणजेच तुम्हाला काही नवीन कल्पना सुचणार आहेत. तुम्ही काही नवीन योजना देखील तयार करणार आहात. जे काही काम तुम्ही आज हाती घ्याल त्यामध्ये फार मेहनत तुम्हाला करावी लागेल. तुमची अपूर्ण कामं आज पूर्ण होणार आहेत. ऑफिसमध्ये तुमच्या विचारांना खूप महत्त्व दिलं जाईल आणि त्यानुसार तुमचं काम देखील होईल. तुमचे सहकारी कामामध्ये तुम्हाला मदत करतील. संध्याकाळी एखाद्या मंगल कार्यामध्ये तुम्ही सहभागी होणार आहात. प्रियजनांच्या भेटी झाल्यामुळे तुम्ही फार समाधानी असाल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीचे लोक दिवसभर खूप व्यस्त राहणार आहेत. धर्म आणि आध्यात्मिक विषयांमध्ये अचानक तुमची आवड वाढीस लागेल आणि तुम्ही त्यासाठी खास वेळ देखील द्याल. ऑफिसमध्ये वरिष्ठ तुमच्या कामामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा सतर्क राहा. रात्री कुटुंबासोबत एखाद्या मंगल कार्यामध्ये तुम्ही सहभागी होणार आहात. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी दिवस ठीक आहे. कोणतीही समस्या असेल तर संवादाने त्यावरती तुम्हाला तोडगा काढता येतो हे लक्षात ठेवा. तुम्ही प्रत्येक काम करताना संयम ठेवा आणि काळजी घ्या. कोणासोबतही वादविवाद होणार नाही हे पहा. नशिबावरती तुम्ही विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासाने कामाला लागा. तुमचं हाती घेतलेलं काम नक्कीच पूर्ण होईल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास. स्वामी सांगतात तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा लाभदायक आहे. नवीन प्रोजेक्टवरती तुम्ही काम सुरू करू शकता. नियोजन आणि फोकस तुमच्या कामात महत्त्वाचा राहील. ऑफिस किंवा व्यवसायामध्ये काही वाद असतील तर त्यावरती तुम्हाला तोडगा सापडेल आणि सगळं काही व्यवस्थित होईल.
मालमत्ता किंवा संपत्ती संदर्भात घरातील सदस्य तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असून तुम्हाला शुभ लाभ होण्याची दाट शक्यता आहे. प्रत्येक कामामध्ये मेहनत आहे, परंतु त्याचं उत्तम फळही तुम्हाला मिळेल. नोकरी किंवा व्यवसायामध्ये काही नवीन करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तुमच्या कामामध्ये आज उत्साह राहील. घरामध्ये वातावरण उत्तम असून तुमच्याबद्दल सगळ्यांनाच आदर असेल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी दिवस चांगला आहे. नवीन संधी तुमच्या आसपास आहे ती ओळखा, म्हणजे तुम्हाला लाभ होईल. प्रत्येक काम करताना तुम्ही सावध राहा. व्यवसायामध्ये थोडीशी जोखीम घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला फायदा होईल. आर्थिक व्यवस्थापन तुम्हाला चांगल्या प्रकारे करावं लागेल, कारण अनावश्यक खर्चामध्ये तुमचा पैसा वाया जातोय. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठीक आहे. भागीदारीमधील व्यवसायामध्ये तुम्हाला लाभ होणार आहे. घरातील काम पूर्ण करण्याची तुम्हाला उत्तम संधी मिळेल, त्यामुळे तुमच्या घरातील कामं तुम्ही मार्गी लावा. मुलांसंदर्भात काही ठोस निर्णय तुम्हाला घ्यावा लागू शकतो. तुम्ही अनेक कामं एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करत आहात, त्यामुळे तुमचा ताणतणाव वाढेल. त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा फारसा ठीक नाही. तब्येत बिघडण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावध राहा. हवामान बदलाचा तुम्हाला खास करून त्रास होऊ शकतो. जंक फूड खाणं बंद करा आणि सकस आहार घ्या. व्यवसायाच्या बाबतीमध्ये दिवस चांगला राहील. घाई गडबडीमध्ये तुमच्याकडनं चूक होऊ शकते, म्हणून कामात फोकस ठेवा. तुमच्या घरामध्ये वातावरण ठीक असेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी दिवस लाभदायक आहे. तुम्ही बुद्धिचातुर्याचा वापर करून कोणतीही गोष्ट मिळवू शकता, हे लक्षात ठेवा. व्यापारामध्ये घेतलेली जोखीम तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. कोणतीही समस्या असेल त्याला धैर्यानं सामोरं जा, तसेच बोलण्यावरती नियंत्रण ठेवा. संकटामध्ये सापडलेल्या लोकांना तुम्ही मदत करा. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.